स्ट्राइक रेंजकडे दर्शन सज्ज होतोय बॅटिंग करण्या शुभम सज्ज होतो बॅटिंग करण्याकरिता. पहिला बॉल यावेळीचा बॉल अडवा बॅटनं ऑन साइडला. चांगलं क्षेत्ररक्षण, खराब कॉलिंग, दोन्ही गाडी एकाच लाईन वरती. परतावं लागेल दर्शनला. डायमंड डकचा शिकार, विकेटचं पतन, गॉन. थँक्यू डिझ मास्टर. दर्शनला धावबातून माघारी परतावं लागतंय. गोलंदाज यशला सांघिकरित्या पहिल्या चेंडूवरती यश येत आहे. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्य नॉन स्ट्रायकर एंडकडे. 4-4 षटकांच्या लढती व्हाव्या हा केवळ एक आमचा मानस आहे, परंतु या मानसाला धाडसामध्ये रूपांतर करण्याकरिता तुमच्या सगळ्यांचं योगदान खूप महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये वेगानं खेळणं गरजेचं असणार आहे. यावेळीचा बॉल आखूड टप्प्याचा, दिशा दाखवली केवळ. स्क्वेअर लेग बाउंड्रीला क्लिअर करत असताना चेंडू जाईल सीमारेषा पार, आलाय चौकार. थँक्यू डिझ मास्टर. चौकाराला धावपलकाला आकाराला धावपलकाला शुभारंभ होताना आपण पाहतोय. चौकारानं खातं उघडलंय बॅटर शुभमचं. शुभ सुरुवात त्याच्याकरिता म्हणावी लागेल. 4 धावांनी इथं मात्र सुरुवात होत असताना पुन्हा एकदा यश. यावेळीचा बॉल खोलात टाकला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू तैनात होता, त्याच्या हातामध्ये झेल ठेवून शुभम झालाय गारद. दुसऱ्या विकेटचं पतन. थँक्यू डीज विघ्नेशला आपण ऐकतोय. त्याचं देखील संगीत वादन आपल्याला भुरळ घालतंय. इथं मात्र भुरळ घातले गोलंदाज यशने आपल्या गोलंदाजीनं प्रेक्षकांना. आतापर्यंत 2 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेत. न्यू बॅटर इन होताना पाहायला मिळतात. नॅट नंबर 4 सिद्धेश. आज जर पाहिलात तर बहुसंख्येनं प्रेक्षक राजा मैदानाकडे आलाय आणि मी विशेषतः साईदीप स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक आपलं कौतुक व्यक्त करेन. खऱ्या अर्थानं आज ही स्पर्धा करत असताना अभिमान वाटावा अशा पद्धतीचं तुमचं हे आमच्या या स्पर्धेकरिता प्रेम. आणि उद्या नरेश दादा आपण प्रेक्षकांकरिता देखील खास बक्षिसं ठेवणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण उद्या रविवारचा दिवस आहे आणि प्रेक्षक मैदानाकडे बहुसंख्येने येतील आणि त्यांना देखील या स्पर्धेत आनंद घेता यावा याकरिता उद्या बाउंड्री लाईनच्या बाहेर एका हातामध्ये झेल टिपणाऱ्या प्रेक्षकाला आपण 70-70 टी शर्टनं गौरवणार आहोत. त्यामुळे ही देखील माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मैदानाच्या बाहेर षटकार स्वरूपात येणारा चेंडू एका हाताने टिपा, गोल्डन कॅच ज्याला आपण म्हणू शकतो, आणि 70-70 टी शर्ट्स घेऊन जावा. यावेळेस मात्र यश सिद्धेश करिता. यावेळीचा बॉल बाहेर चालला होता, छेडण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज यशनं केली आहे. आज कणकवलीचा विचार केला तर जवळजवळ विरारपासून एक 500 ते 600 किलोमीटर अंतरावरती असणारे हे खेळाडू आज क्रिकेटच्या रूपानं का होईना परंतु एकत्र येत आहेत आपल्या तालुक्याकरिता. यावेळेचा चेंडू बॅटची काढा घेऊन हवेमध्ये क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक झेलच्या खाली टिपला जाईल. झेल आणखी एका विकेटचं पतन. बॅटर सिद्धेशचा संपतोय खेळ, विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. काय गोलंदाजी, काय गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाजांना गारद केलंय. न्यू बॅटर कर्णधार स्वतः मैदानाच्या आतमध्ये आतिश येत आहेत. आतिश चव्हाण फलंदाजी करण्याकरिता. बॅट थोडी शांत राहतीये यावेळेस. मात्र मैदानाच्या आतमध्ये हे तालुक्याचं चित्र पाहिल्यानंतर पुढच्या वर्षी आम्हाला एक संघ नक्कीच सिद्धेश गावडेंचा जॉईन होईल ही खात्री नाही तर मी 100% गॅरंटी देईन, कारण थोडासा वेळ झाला यावर्षी आणि लोकांना वाटलं नव्हतं की होळीच्या सणामध्ये देखील संघ एवढे पटपट येतील, परंतु आमच्याकडे वेटिंगवरती संघ राहिले. हे तुमचं खरं प्रेम आहे आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा
आम्हाला केवळ 12 संघच घेऊन करायची होती दिवसाला, कारण आज 16 संघ देखील भरपूर लोक घेऊन सामने करतात, परंतु तसा कोणताही प्रयत्न आम्हाला करायचा नव्हता, कारण एक चांगलं क्रिकेट खेळाडूंना द्यायचं आहे. हा एवढा एक निर्भीड प्रयत्न आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावपलकावरती धावा झाल्या 4. 4 धावा केवळ कंजूस गोलंदाजी म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने मागच्या बाजूला रेल्वे ट्रॅकवरती अतिसंत गतीनं जी लोकल चालली ना, त्या गतीनं ही धावसंख्या पळताना पाहायला मिळते या षटकामध्ये. धावपलकावरती 4 धावा असताना 3 फलंदाज माघारी परतल्यात. आज डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आमचे टेक्निकल हेड जयेश पाटील आहेत आणि कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये साहिल मांगेल आहेत. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. यस, यानंतर मॅचमध्ये आपण पाहणार आहोत. आपण जर आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे. सुयोग 11 महाड आणि नित्यम 11 राजापूर. सुयोग 11 महाड आणि नित्यम 11 राजापूर. कर्णधार, संघ व्यवस्थापक, संघ मालक. आपला संघ जर मैदानामध्ये उपस्थित असेल तर कृपया आपण रिपोर्टिंग करा. या मैदानाच्या जवळपास आमचे क्रिकेटचे सच्चे चाहते आणि आमचे जवळचे मित्र अभिषेक कडू हे देखील आम्हाला उपस्थित दिसतात. अभिषेक, आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून 4 धावा धावपलकावरती असताना नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती विनायक आलेत गोलंदाजी करण्याकरिता. विनायकला यावेळेस मात्र चेंडू सोपावलाय. यावेळीचा बॉल खोलात टाकला. पहिला बॉल विनायकचा, लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा आपण पाहतोय. विनायकचा हा पहिला बॉल खोदून काढला अजिंक्यनं. एकेरी धावेने धावपलक वधारतय. धावपलक 5 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळते. यावेळीचा बॉल शफल होऊन ऑन साइडला लॉंग लेग क्लिअर करत असताना वाह, आतिशनं दाखवून दिला मॅहुना. चेंडू सीमा पार आलाय. षटकार. षटकार आलाय. यावेळेस धावपलकाला वेग आलाय. दुसरा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेस प्रोटेक्शन आहे. बाउन्स वरती चेंडू गॅदर करेल कर्णधार स्वतः त्या ठिकाणी पाहायला मिळाले. केवळ एकच धाव मिळणार आहे. यावेळेस एकेरी धावेने धावपलक वधारते. धावपलक 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेस सज्ज होते गोलंदाज. यावेळेस सापडलेला बॉल आसमान दाखवलंय. बॅकवर्ड ऑफ लॉंग लेग. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. यावेळेस खोलात टाकला. कमबॅक दर्शवलाय गोलंदाज विनायकनं. गरजेचं होतं, कारण 2 षटकार आल्यानंतर धावा कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. कारण एकदा की रोनक 11 रत्नागिरीची गाडी चालायला लागली तर मात्र थांबवणं गरजेचं पडणारच आहे. कारण रत्नागिरी आहे एक्सप्रेसनं जर गेले धावा गोळा केल्या तर मात्र अडचणी वाढतील त्या कणकवलीकरांच्या देखील. आज एक वेगळी मजा आहे. आज तालुक्याच्या नावाकरिता लढतायत, झगडतायत, झुंजतायत अक्षरशः. यावेळेस बॅटच्या आतल्या कडेकडे चेंडू लागल्यानंतर यष्टीरक्षक गॅदर केले. डॉट बॉलची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्या 9च्या सरासरीने 18. वेलकम टीम संकेत अँड कंपनी, आपलं देखील स्वागत आहे. 19 धावा झाल्या धावपलकावरती, माफ करा. राजापूरचे युवा खेळाडू एकत्र घेऊन, विशेषतः भूपंचक्रोशीतील खेळाडूंना एकत्र घेऊन एक संघ जबरदस्त बनवला आणि या हंगामामध्ये सातत्यानं ट्रॉफ्यांवरती ज्यानं नाव कोरलाय असा नित्यम 11चा संघ देखील आपल्या स्पर्धेत दाखल झालाय. जशी स्पर्धा जाहीर केली तसा पहिला संघ आमच्याकडे ज्याने आम्हाला कळवला त्यापैकी एक आमचे मित्र संकेत बाईंग, आपले देखील स्वागत आहे.
आज आम्ही या भूपंचक्रोशीतील खेळाडूंना खेळताना जर पाहणार तर मात्र आम्हाला नक्कीच आठवण होते आमचे बंधू मनोजजी गोंडाळे यांची, कारण त्यांच्या माध्यमातून जो सीडी चषक आला आणि तिथून खऱ्या अर्थानं भूपंचक्रोशीतील विभागातील त्या राजापूर तालुक्यातील खेळाडूंना संधी मिळाली आणि एका मोठ्या स्पर्धेला करत असताना सातत्यानं चांगलं योगदान क्रिकेटकरिता त्यांचं राहिलंय. त्या अर्थातच आमचे मनोजजी गोंडाळ. गोलंदाज राकेश आले आहेत. पहिला बॉल राकेशचा, वेट अँड वॉचचा फटका अजिंक्यच्या बॅटमधून फेकून दिलाय सीमा पार, आलाय षटकार. वाह क्या बात आहे. वातावरण झिंगाट करणारा षटकार. पाहिलं अजिंक्यनं की पडल्यानंतर चेंडू वळणार आहे आणि वाट पाहिली आणि वाट पाहिल्यानंतर वाट लावली असं म्हणायला हरकत नाहीये. षटकार आलाय, धावफलकाला आकार आलाय, धावफलक जाऊन पोहोचतंय 25 या आकड्यावरती. एक विकेटची हॅट्रिक आपण पाहिली आहे, षटकारांची हॅट्रिक आपण पाहिली आहे. यावेळेस पडल्यानंतर आतमध्ये आणलं बॉलला, मगाचा चेंडू बाहेर नेला, त्यामुळे फटका खेळणं सोपं झालं. अजिंक्य यावेळेस थोडासा वेगळ्या प्रकारची ड्रिलिंग करतोय. स्विच खेळायचा पाहिजे होता परंतु वेळ निघून गेली आहे. धावफलकावरती एक धाव वधारतीय, धावफलक जाऊन पोहोचतंय 26 या आकड्यावरती. ऐन वेळेला जी संधी मिळाली आहे रत्नागिरीकरांना त्याचा फायदा घेतलाय, कारण यावेळेस ओहो आतिशच्या बॅटमधून आणखीन एक बिग ब्लास्ट, वॉट अ स्ट्रोक, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. कोण म्हणतं की 70चे बॉल ट्रॅव्हल करत नाहीत या मैदानामध्ये, आणि आमच्या या खेळाडूंनी दिलेलं उत्तर पहा. ज्यांना कंप्लेंट्स आहेत आमच्या या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये त्यांनी जरूर पहा या बॉलचा कसा वापर होतोय मैदानामध्ये. जर चेंडू चांगला हाताळला तर गोलंदाजाचा, अन्यथा नाही तर मग तो फलंदाजाचाच. एकेरी धाव धावफलकावरती वधारते, धावफलक जाऊन पोहोचते 33 वरती. आता धावगती वाढू लागली आहे, त्यांना माहिती आहे 50-55 कडे जाणं गरजेचं आहे. कणकवलीकर आपल्या थोडे पुढे आहेत, त्यामुळे आपल्या पुढे धावा घेऊन जाऊ शकतात ते देखील. यावेळेचा बॉल अलॉंग, ओहो क्या बात आहे, खेळाडूवृत्ती जबरदस्त. अजिंक्य करता एकदा टाळ्या होऊ द्या मित्रांनो, पंचांच्या निर्णयाची त्यांनी वाट पाहिली नाही, स्वतः बाहेर निघून आले आहेत. ट्रू स्पोर्ट्समॅनशिप. चला चला बॅटर थोडी घाई करा मित्रांनो, कारण आपल्याला अजूनही इथून 1 वाजलाय, अजूनही बरोबर 6 सामने खेळवायचे आहेत. कमबॅक केलंय गोलंदाज राकेशने यावेळेस, आणि गरजेचं होतं, अन्यथा त्याच्या संघाच्या अडचणी वाढल्या असत्या. शेवटचा अखेरचा 1 बॉल आहे या षटकातील. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये, अमोल आहेत आज 12 मॅनच्या भूमिकेमध्ये. आमचा रोहन भातडे आहे. रोहन, तुझं देखील मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान. यावेळेचा बॉल बॅकफुटर जाऊन बॉडीवेट थोडे मागे घेऊन गेले, कव्हरला खेळायचं होतं अपिश, परंतु लॉंग ऑफला येतोय बॉल. त्या ठिकाणी खेळाडू होता, केवळ एकच धाव मिळते. षटक क्रमांक 3 ची समाप्ती, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा झाल्या. जवळजवळ 12ची सरासरी 11ची सरासरी गाठली. 11.30च्या सरासरीनं या धावा होऊ लागल्यात. आता मात्र धावा थांबवाव्या लागतील, हे किरण इलेव्हनला देखील माहिती आहे, कारण धावा जर जास्त झाल्या तर मात्र थांबवणं कठीण होईल. थँक्यू डीजे मास्टर. यावेळेस मात्र पाहिला तर शेवटच्या अखेरच्या षटकाकरिता गोलंदाज अनिकेतला पाचारण केलंय. अनिकेत शेवटचे 6 चेंडू, यावेळेस मात्र अमोलवरती देखील नजरा असणार आहेत. शेवटचे 6 बॉल किमान 34 झाल्यात, 50 पर्यंत तरी पोहोचणं गरजेचं आहे. कोपरीच्या या मैदानावरती 4 षटकांमध्ये 50 हव्यातच, हे माहिती आहे बॅटर आतिशला देखील आणि अमोलला देखील. पहिला बॉल अखूट टप्प्याचा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पुढे येत असताना
यावेळेस मात्र बॉडी वेट मागे नाही नेऊ शकले पटकन, केवळ एकच धाव मिळते. धावफलकावरती एक धाव वधारते आणि चांगली बाब झाली. एक धाव भलेही आली परंतु आती स्ट्राईकला आला, कारण त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. हे देखील विसरून चालणार नाहीये. आतिश विपक्षामध्ये अनिकेत, हे युद्ध पाहण्याजोगं राहणार आहे. यावेळेस सफल झाले, लॉंग लेगला उडवलाय बॉलला, खेळाडू आहे तो बनेल दर्शक, दर्शक झाले दिवाने. चेंडू सीमा पार आलाय, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार आला, धावपलकाला आकार आला. धावपलक 41 वरती जाऊन पोहोचतंय. यावेळेस जास्त सफल झाले. लॉंग लेगला खेळायचं होतं पुन्हा एकदा, परंतु पडल्यानंतर बॉल खाली राहिला. डॉट बॉलची सांगता होतीये. यावेळेस मात्र 41 धावसंख्येवरती धावपलक थांबेल. टीम NR स्पोर्ट्स पाटण, खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ आपण दाखवलात. प्रेक्षकांची मनं जिंकवणारा खेळ आपण दाखवलात आणि एवढ्या लांब येत असताना पहिल्याच आपल्या या स्पर्धेमध्ये अतिउत्कृष्ट खेळानं प्रभावित केलं आपण समस्त प्रेक्षक राजाला. यावेळेस खोलात टाकलं. अपील पंचांकडे जरूर झाली, परंतु पंच सांगतात बॅटवरती हा बॉल लागलाय. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करण्याची वेळ आली आहे अमोलला, परतावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं चांगला खेळ करत असताना समस्त पाटणकरांनी यावेळेस प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. खूप चांगला खेळ केला, विशेषतः गोलंदाजांनी. थँक्यू डीजे. थांबवतो आपणास. विलास असेल, शुभम असेल, त्यानंतर मग रोहित असेल, आपण चांगला खेळ केलात. पुढच्या स्पर्धांकरता आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पुनश्च एकदा या विभागात आपण नक्कीच आम्हाला खेळताना पाहायला मिळाली, सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या कारकिर्दीकरता शुभेच्छा देतो. धन्यवाद. न्यू बॅटर अनिकेत आले, परंतु त्यांना स्ट्रायकर एंडकडे जाता येणार नाहीये. शेवटचे 2 बॉल आहेत, इथून मात्र धावा याव्या लागतील. धावा झाल्या तर 42. आता क्षेत्ररक्षण बदललंय आतिश करिता. ज्यावेळेस पुन्हा एकदा अनिकेत सज्ज होत असताना समोरच्या दिशेनं फटका खेळ, लॉंग ऑफला खेळाडू आहे. ओहो क्या बात आहे. मी पोलीस दलातही काम करू शकतो आणि मैदानातही हे दाखवून दिलंय. चांगला झेल, विकेटचं पतन. थँक्यू डीजे मास्टर. आत्ताच आपल्यामध्ये राजदीप स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, मंडणगडचा वंडर बॉय राजदीप बुवाड यांचं शुभागमन झालंय. स्वागत आहे राजदीप आपलं देखील. शेवटचा अखेरचा 1 बॉल फेस करण्याकरिता संकेत आलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या या 1 बॉलवरती धावा किती येणार हे देखील आपण पाहणार आहोत. चला टॉस करिता सुयोग 11 महाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये नित्यम 11 राजापूर. दोन्ही कर्णधार सज्ज राहायचंय. यावेळीचा बॉल बाहेर चालला होता, छेडलाय बॉलला. अपिश ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची कडा घेऊन 1 धाव मिळेल नक्कीच. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, धाव बाद व्हावं लागेल या ठिकाणी बॅटरला. विकेटचं पतन झालं. 1 धाव आली आहे. 43 झाल्यात, बरोबर 11च्या सरासरीने 44 करायचे आहेत. चला लगेच मैदानामध्ये. रोनक 11 रत्नागिरी आपण क्षेत्ररक्षण लावण्याकरता यायचंय. चला मी टॉस करण्याकरिता विनंती करतोय. रोहन पण गेला का? रोहन पण गेला. 11 सिद्धेश गावडे. थँक्यू डीजे मास्टर. चला आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. आदरणीय सन्माननीय सिद्धेश दादा गावडे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. 2 संघाच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धा मोठी आहे, स्पर्धा दमदार, आयोजन देखील दिमागदार आपल्याला पाहायला मिळत आहे. साई दीप चषक 2025 चा हा क्रिकेटचा महासंग्राम
चला एक बाजूला नित्यम 11 त्यांच्या साथीने खेळतील सुयोग 11 महाड. चला महाड संघ देखील इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. अगदी पोलीस दलात नियुक्त असणारे अनिकेत दादा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांना पाहिली. संपूर्ण अखंड मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला आपण पाहणार आहोत. अगदी मी म्हटलंय ना, ही स्पर्धा मोठी आहे आणि या संपूर्ण दिवसभरामध्ये आपण दिग्गज खेळाडूंना पाहणार आहोत. त्याकरिता आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहा. चला महाड संघ, महाड कर्णधार आपण या. यस, त्याचबरोबर आदरणीय सन्मान्य वसई विरारचा बुलंद आवाज, वसई विरारचे खऱ्या अर्थानं त्यांचा देखील चाहता वर्ग भरपूरसा राहिला. आमचे मार्गदर्शक, आम्ही देखील त्यांची कॉमेंट्री ऐकत असताना शिकतोय. आदरणीय सन्माननीय आमचे गुरुवर्य मार्गदर्शक भरतजी मोरे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान स्वागत होतोय. आपण देखील या. अच्छा, महाड टीममध्ये इन ॲक्शन पाहायला मिळतील आदरणीय सन्माननीय भरतजी मोरे. खऱ्या अर्थानं त्यांची वाणी संपूर्ण वसई विरारला अक्षरशः धुमधमणारी राहिली आहे. त्यांनी इन ॲक्शन आपल्याला महाडच्या संघामधून खेळताना पाहायला मिळतील. चला दोन संघाच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. एक बाजूला महाड, हेड इज अ कॉल अँड हेड इज प्रथमतः दादा तालुकेनियानी संघा ही स्पर्धा आपण पाहतोय. साईदीप स्पोर्ट्स यांचे सर्व दीपेशजी माने सर, त्यांच्या विद्यमानातून साईदीप चषकचा हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या बाजूनं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. येस, क्षेत्ररक्षण करत असताना 4 षटकांची लढत आहे. 4 षटकांमध्ये आपली स्ट्रॅटेजी, आपलं धाडस, या मैदान जर आपण पाहिलं ना तर आक्रमकतेचं मैदान म्हणून कोपऱ्याच्या या ऐतिहासिक क्रीडांगणांना सातत्यानं पाहिली जातं. आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे? नक्कीच 60 ते 65 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि चांगले गोलंदाज आहेत, त्याच्यामुळे टेन्शन नाही. येस, 60 ते 65 धाबा आम्ही या मैदानाच्या आतमध्ये रचू असा मानस धाडस ही स्ट्रॅटेजी आहे. दादा, आपल्या जर आपण पाहिलात तर विरोधात कॉल लागला. प्रथमतः आता इन्व्हाइट केले आपण फलंदाजी करण्याकरिता. फलंदाजी करत असताना 24 चेंडूंचा खेळ आहे आणि 24 चेंडूमध्ये किती धावांची मजल मारणार? 24 चेंडूमध्ये आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण आम्ही पण टॉस जिंकलो असतो तर प्रथम क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. कारण असं आता बॅटिंग पिच आहे तर रन्स जास्त होतील, तर त्यामुळे. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जास्तीचा वेळ घेत नाही. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. मी म्हटलंय मोठमोठे संघ आहेत आणि या मोठमोठ्या संघामध्ये दिग्गज खेळाडू इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये ते जे सज्ज आहेत या स्पर्धेचे सर्व आणि प्रमुख आपण अतिथी, खऱ्या अर्थानं वसई विरारचा बुलंद आवाज. अगदी त्यांचं चाहता वर्ग जर आपण पाहिलात ना तर अखंड वसई विरार अक्षरशः त्यांच्या नावावरती अगदी दखल घेण्यास भाग पडलाय. ते वसई विरारचं गोड आवाज. तुम्हा आम्हा सर्वांच्या गळ्यातील ताईच भरतजी मोरे यांचं देखील मनपूर्वक आभार. आणि त्यांच्या माध्यमातून सातत्यानं यस बिलॉंग करतात महाडला, परंतु सातत्यानं वसई विरारमध्ये अक्षरशः अधिराज्य गाजवलंय. त्यानं जाऊयात पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये विद्यमान सामन्याकडे, जिथे सज्ज असतील आमचे साथी समालोचक या स्पर्धेचे सर्व दीपेशजी माने. थँक्यू. किरण येलोन आपला प्रतिनिधी या. चला बॅटरची नावं सांगा आम्हाला. 24 बॉल आणि धावा बनवायची आहेत त्या 44. चला, थोडीशी अडचण आहे म्हणून त्या खेळाडूला आपण ॲडजस्ट केलंय, हे देखील लक्षात घ्या. अन्यथा या स्पर्धेचे नियम आहेत, आपल्याला कंपल्सरी शूज ट्रॅक परिधान करावे लागतील. थोडीशी त्याच्या पायाला इजा आहे, त्यामुळं आपण त्याला सूट दिली आहे. कर्णधाराने ते आम्हाला विनंती केली, आमच्या सूचना लक्षात आणून दिली. पायाला इजा असल्यामुळे त्या खेळाडूला आपण विदाऊट शूज खेळून देतोय, हरकत नाही आहे. कारण त्यांच्याकडे अतिरिक्त खेळाडू देखील नाही आहेत, त्यामुळे त्यांना देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. ऐन वेळेला मिळालेल्या संधीचं सोनं करत हा संघ दाखल झाला या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी साईदीप स्पोर्टचे खंदे समर्थक आणि आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय मनोजदादा शिगवण यांचं देखील शुभागमन झालं. मनोजदादा, आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. या क्या बात आहे. आमच्या निजामपूर विभागाचा आणखीन एक गोड गळ्याचा धनी, युवा समालोचक, जोरगावचे जोरदार समालोचक
अक्षय भद्रिके यांचं शुभागमन झालंय. अक्षय, स्वागत आहे आपलं साईदीप चषक 2025 मध्ये. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. असं नसतं व्हायचं, आपण विनंती करतो. चला चला, अतिरिक्त वेळ जातोय, थोडस घाई करा मित्रांनो. आघाडीचे 2 फलंदाज दुर्वेश स्ट्रायकर एंडकडे आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकर एंडला किरण आपल्याला पाहायला मिळतात. दुर्वेश आणि किरण हे 2 बॅटर. गोलंदाजी मार्क वरती शुभम आलेत. 11. चला चला, केवळ 11 खेळाडू असल्यामुळे थोडस अडचण होणार आहे, आम्हालाही ज्ञात आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, अपिश खेळले, हवेमध्ये फटका. क्षेत्ररक्षक पोहोचले होते जवळजवळ जेलपर्यंत. किरणकडे नजर राहू द्या, किरणकडे नजर राहू द्या. मैदानामध्ये धावा पळून काढण्याकरिता किरण या परिसरामध्ये ओळखला जातो, परंतु त्याच्या साथीला दुर्वेश आहे, त्यामुळं आता किरणला त्याच्याकडे देखील पाहावं लागणार आहे. धावफलकावरती पहिली धाव धावफलकाचा श्री गणेश होत असताना किरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किरणला कोण विसरेल, गतवर्षीचा हिंदू हृदय सम्राट चषक साईदीप स्पोर्ट्सच्या संघातून खेळत असताना त्या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलं होतं तो किरण मैदानामध्ये आलाय. 23 बॉल आणि इथून आता धावा करायच्या त्या 43. 23 बॉल 43 धावांची गरज असताना यावेळीचा बॉल चप्पल झाला किरण, त्यामुळे त्याला जास्त बाहेर खेळवलं, ओळखलं गोलंदाज शुभमनं. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. किरण फलंदाजी करत असताना अशा प्रकारचं पदलालित्य दाखवतो. सातत्यानं शफल होऊन खेळणं किंवा गोलंदाजांना संभ्रमात आणणारा स्टान्स घेणं ही त्याच्या बॅटिंगची ओळख आहे, परंतु प्रत्येक दिवसाचा क्रिकेटचा खेळ वेगवेगळा असतो आणि शुभमनं हे ओळखलंय. यावेळी क्षेत्ररक्षण पहा, किरणकरिता डीपमध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 2 खेळाडू आहेत. बाकी सर्व खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळीचा बॉल बॅटची कड घेऊन मागे चाललाय लॉंग स्टॉपला. शॉर्ट फाईन लेग वरून चेंडू येऊन अडवला जाईल, तदवर केवळ 1च धाव मिळेल. धावफलकावरती 1 धाव वधारतीय, धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. दुर्वेश यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडकडे आल्यात. ओहो, क्या बात है, जबरदस्त चतुर चाणाक्ष गोलंदाजी. शफल झाला बॅटर, त्यानंतर स्विच इट करण्याचा प्रयत्न केला, स्टान्स बदलला, पण गोलंदाजाने देखील दिशा बदलली आणि चकवलंय बॅटरला. आणखी 1 डॉट बॉल, परंतु पंजा खुल्लाय. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वाढते ती लेग बाय स्वरूपामध्ये. पुढे एकदा किरण स्ट्रायकर एंडकडे. यावेळीचा बॉल उडावलाय ऑन साइडला आपल्या स्टाईलनं. किरणला दाखवलाय धमाका, चेंडू सीमा पार. साईदीप षटकार. किरणनं दाखवलंय यावेळेस मी देखील मैदानामध्ये आलो आहे. स्वागत आहे तुझं देखील विरार नगरीमध्ये शुभम. यावेळेस पहा, शफल झाले. मी सांगितलं स्टान्स बदलणं आणि पदलालित्य राखणं हे नेहमीच करतो किरण, परंतु बॅटिंग मधला दम आणि दमखम कमी नाही आहे. फेकून दिल्या बॉलला सीमा पार. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. 15 धावा. पहिले 4 बॉल केवळ धावा होत्या 3 आणि तदनंतरच्या 2 बॉलवरती धावा ज्या आल्या 12, त्यानं पूर्णपणे चित्र बदललं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या षटकाचं. आता 15 झाल्या, बनवायच्या त्या 29. चेंडू शिल्लक आहेत 18. 18 बॉल 29 धावा. 29 धावा 18 चेंडू. अजिंक्य आलेत गोलंदाजी मार्कवरती. वा, क्या बात. हे गरजेचं आहे. स्कोरिंग करत असताना अगोदरच्या इनिंग मध्ये कोणता बॅटर खेळून गेला, काय खेळ केला, हे सगळं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलात तर क्रिकेटमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन वाढत चाललंय.
मग ते खेळात असो किंवा खेळाच्या मैदानाच्या बाहेर असणाऱ्या प्रोफेशन्समध्ये असो. खान सर देखील सकारात्मक मान डोलवत आहेत निश्चितच. परंतु मी एक नक्की सांगेन या मायक्रोफोनच्या माध्यमातून, प्रामाणिक काम करणाऱ्यांना कामाचा तोटा नाही आहे. प्रामाणिकपणे जर आपण क्रिकेटमध्ये काम करत राहिलात ना तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आज विविध मैदानांमध्ये मागणी आहे. कारण जो प्रामाणिकपणे काम करतो निश्चित त्याचा बोलबाला राहतो. चला जाऊया क्रिकेटच्या दिशेनं मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 29 धावांची गरज असताना अजिंक्य, ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली होती छोट्या चणीच्या या अजिंक्यनं, यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका खेळला. मिड विकेटवरती प्रोटेक्शन आहे, डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडू उचलून फेक करतील तद्वर केवळ एक धाव. बॅकअप आहे त्यामुळे धाव मिळणार नाहीये. पहा फेकी करत असताना बॅकअप राहणं हे देखील गरजेचं आहे. आज मैदानाच्या आतमध्ये रोहन भातडे तो देखील क्षेत्ररक्षण करतोय. आज आपल्या रत्नागिरीतील गावातील वाडीसाठी आपल्या तालुक्यासाठी खेळत असताना आम्ही रोहनला पाहतोय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा होत 16. अजिंक्य पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. आता पहा किरणवरती नजर आहेत पुन्हा एकदा, कारण किरणनं मागच्या 2 बॉलवरती जे केलंय ना तर षटकाराची हॅट्रिक करणारा तो दुसरा फलंदाज या स्पर्धेतला होणार का? मागच्या सामन्यामध्ये आपण ऋषी गोताळला पाहिलं. ओहो क्या बात आहे, षटकारांची हॅट्रिक, दमदार फटका, सीमापार आलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार आला, धावपलकाला आकार आलाय, धावपलक जाऊन पोचते 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अजिंक्य सज्ज होईल. यावेळेस मात्र किरण करिता, यावेळेस पहा कोलाट टाकलं पण बॉल मिस करणार नाही, ही ख्याती आहे किरणची. त्याने कितीही पदलालित्य केलं, कितीही स्टान्स बदलला तरी चेंडू आणि बॅटचा संपर्क हा होणार, हा याच एका निर्भय उद्देशाने तो मैदानामध्ये उतरत असतो. गेली कित्येक वर्ष आम्ही किरणची फलंदाजी पाहतोय, याच दमाने आणि याच जोमाने तो मैदानामध्ये फलंदाजी करतोय. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा झाल्या आता 33. अजूनही 21 धावांची गरज आहे. 21 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डावकुऱ्या हाताला फलंदाजीसाठी पोषक नाहीये हे मैदान. परतावं लागेल दुर्वेशला, विकेटचं पतन, गॉन. थँक्यू. दुर्वेश माघारी परतलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता प्रणय गावडे, नुकताच पोलीस दलामध्ये नियुक्त झालेला प्रणय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता दाखल झालाय. शेवटच्या अखेरच्या 2 षटकांचा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून अजून 2 षटकं बाकी आहेत. चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 14 आणि धावा बनवायच्या त्या 21. 14 बॉल 21 धावा, 21 धावा 14 बॉल. प्रणय गावडेला आपण मैदानामध्ये पाहतोय. आज आपल्या कणकवलीच्या तालुक्याच्या संघाकरिता तो दाखल झालाय. निमित्त आहे साईदीप चषक 20-25. अजिंक्य आलाय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा. यावेळीचा बॉल आल्या आडव्या बॅटनं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कही पे निगाह है कही पे निशाणा, हाणून पाडला अजिंक्यनं. डॉट बॉल येतोय. कौतुकाची थाप त्याच्या पाठीवरती देखील पडते. चांगली गोलंदाजी आणि ऐन वेळेला प्रवेश मिळाल्यानंतर तेवढेसे खेळाडू जमा करता नाही आलेत. मला वाटतं एकाच गावातील की एकाच वाडीतील असे काही बरेचसे खेळाडू या संघामध्ये आपल्या रत्नागिरीच्या टीममध्ये पाहायला मिळतात. ओ प्रणय मैदानाच्या आतमध्ये बरसलाय, फेकले बॉलला सीमा पार, आलाय षटकार. थँक्यू डीजे मास्टर. चला अतिशय टीम जास्त वेळ घेतला जाणार नाही याची काळजी घ्या. आता धावा झाल्या 29. इथून बनवायच्या त्या 15. 12 चेंडू 15 धावा. हे एक षटक फार महत्वाचं आहे. असं नाहीये की 15 धावा देखील वाचवता येणार नाहीत, त्या देखील वाचवल्या जाऊ शकतात या मैदानावरती. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे.
12 बॉल 15 धावांची गरज असताना हो उडवलाय किरण. काय फलंदाजी, फेकून दिले बॉलला सीमापार, षटकार. थँक्यू डीजे मास्टर. तुम्ही तुमच्या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये शपल होऊन षटकार मारणारे खेळाडू पाहिले असतील, परंतु नाचून षटकार मारणारे खेळाडू तुम्ही खूप कमी पाहिले असतील. त्यापैकी एक आहे, स्वतः नाचतो आणि गोलंदाजांना आपल्या तालावरती नाचवतो. नाव आहे मित्रांनो किरण. आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले आहेत. पहिला एक डॉट बॉल अपवाद वगळता तदनंतर डॉट बॉल आलेला नाहीये. चांगली फलंदाजी आतापर्यंत. आतिश चव्हाण थोडासा यावेळेस मात्र अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. किरण सामना लवकर संपवण्याच्या बेतामध्ये पुनश्च एकदा स्ट्रायकर एंडकडे. यावेळीचा बॉल खोलात टाकला. शॉट स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल. तदवर घेतलेली एक धाव. रोहन भातडे होते त्या ठिकाणी. चेंडू अडवला जाईल. धाव मात्र वाचू शकलेली नाहीये. धावफलक एका धावेने वधारतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 36 वरती. बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये ज्या धावा कमी आल्या, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जे आहे ते गोलंदाज यशनं केवळ 4 धावांचं हाताळलं. तदनंतर 2 षटकांमध्ये धावा आल्या 15-15, परंतु शेवटच्या षटकामध्ये केवळ 9 आल्या. त्यामुळे बॅटिंग करताना रत्नागिरी टीमच्या थोड्याशा धावा कमी पडल्या. पुनश्च एकदा अनिकेत. यावेळीचा बॉल हो पडल्यानंतर आतमध्ये आणला. स्लॉक करायला रेडी होते. त्यांना वाटलं बॉल बाहेर निघेल, परंतु यावेळेस पडल्यानंतर आतमध्ये आणला बॉलला. डॉट बॉल येतोय. गोलंदाज आतिशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र कमबॅक दर्शवला जातोय. अजूनही जर पाहिलात तर इथून 9 चेंडू 8 धावांची गरज आहे. यावेळेचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला. यष्टीरक्षकाला देखील चकवलंय. धुंडो रे साजना. शोधावा लागला अक्षरशः बॉल. बॅटची कड घेऊन मागे गेला. चेंडू 1 धाव मिळतीये. धावफलकावरती 1 धाव वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचते 37 वरती. 37 झाल्यात. आता 7 ची गरज आहे. 8 बॉल आणि 7 धावांची गरज. शुभम जवळ आलाय आणि काहीसा कानमंत्र देण्याचा प्रयत्न आतिशला होतोय, परंतु किरण एका वेगळ्याच मनानं मनसुबेनं मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. पुनश्च एकदा किरण जर पाहिलात तर स्ट्रायकरकडे सज्ज होत असताना यावेळीचा बॉल अधिक बाहेर टाकला होता. छेडलं बॉलला. 1च धाव मिळेल. सिंगल स्वरूपात. धावफलक 1 ने वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 38 वरती. 7 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. चला इथून मात्र सज्ज राहायचंय. मला वाटते टॉस जिंकला तो अर्थातच यावेळीचा बॉल मोठ्या फटक्यानं सामन्याला फिनिश केलंय प्रणय गावडेनं. आपल्या स्टाईलनं सामना संपवलाय. व्हेरी वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम किरण 11 कणकवली. हार्ड लक बॅड लक टीम रौनक 11 रत्नागिरी. आपण या स्पर्धेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. चला प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट 4 षटकार ज्याच्या बॅटमधून आले तो किरण आहे या सामन्याचा सामनावीर. जर आपण बघायला गेलो बॅटिंग अनालिसिस किरणचं तर 9 चेंडू आणि 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्या.